माडिक यांचा प्रभाव वाढला। याला कारण म्हणजे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ या दोन्ही संस्थांच्यावर देखील माधवराव माडिक यांचाच प्रभाव होता। आणि ह्या दोन्ही संस्था म्हणजे केडीसी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे केडीसी बँकेवर माधवराव माडिक यांनी प्रभाव पाडताना PN पाटील यांना बरोबरला घेतलं होतं आणि सगळा कारभार त्यांनी PN पाटील यांच्याकडे दिला होता। आणि त्या माध्यमातूनच बरेच वर्ष आमदारकीची स्वप्न पाहणारे PN पाटील यांना कडवे आव्हान होते ते त्याच सांगरोळ भागातील संपतराव पवार पाटील यांचे। त्या बऱ्याच प्रयत्नानंतर ते नंतर आमदार झाले PN पाटील संपतराव पाटील यांचा पराभव करून। त्याच पद्धतीनं गोकुळ दूध उत्पादक संघ मध्ये सगळा कारभार जरी माधवराव माडिक बघत असले तरी त्याचं सगळं पूर्णपणे वर्चस्व मात्र त्यांनी अरुण नरके यांच्याकडे दिले होतं। बरेच वर्ष त्यांच्याकडं त्यांनी चेअरमनपद दिलं। त्या तत्पूर्वी आनंदराव पाटील चुएकर हे अगदी गोकुळच्या स्थापनेपासून गोकुळ संघावर त्यांचा प्रभाव होता। त्यांनीच ते सगळे गोकुळ संघ बऱ्यापैकी नावारूपाला आणला होता। आणि त्यानंतर त्यांनी त्यांना आनंदराव पाटील चुएकरांना बरोबर घेऊन पण सगळा कारभार किंवा सगळं वर्चस्व हे अरुण नरके यांच्या हातात देऊन माधवराव माडिक यांनी गोकुळ संघ आपल्या ताब्यात ठेवला होता। आणि ह्या सगळ्या घटनेत आमदार तत्कालीन आमदार म्हणून ज्या वेळेला PN पाटील तसेच अरुण नरके आणि माधवराव माडिक म्हणजे न पा या त्रिकुटानं संपूर्ण जिल्ह्यावर आपला प्रभाव पाडला, नेतृत्व केलं आणि राज्य केलं असं म्हणलं तरी वावगं ठरू नये। कारण जिल्हा बँकेच्या शेकडो शाखा, हजारो कोटीचा व्यवहार, त्याच पद्धतीनं गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून गावागावातल्या सर्व दूध संस्था आणि त्यांचे सगळे लाखो करोडो रुपयाचा व्यवहार हे सगळं ह्या त्रिकुटाच्या हातात होतं। आणि त्यामुळं ह्या सगळ्यांचा एक प्रभाव आणि राजकारण हे सगळं जिल्ह्याचं राजकारण या त्रिकुटाच्या हातात राहिलं। आणि मनपा म्हणजे माडिक, नरके आणि पाटील यांचा एक चांगल्या बराचसा प्रभाव हा कोल्हापूर जिल्ह्यावर राहिला, बरेच वर्ष राहिला। आणि त्यातून मग त्यांनी राजकारण केलं, समाजकारण केलं आणि त्या पद्धतीनं आपला प्रभावही चांगल्या पद्धतीने ठेवला। कोल्हापूर जिल्ह्यातील ह्या 3 महत्त्वाच्या संस्था म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका, गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँक या संपूर्ण जिल्ह्यावर पूर्णपणे प्रभाव टाकणाऱ्या जशा होत्या तशा महत्त्वाच्या होत्या। आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून किंवा जनतेला कनेक्ट करणाऱ्या ह्या सगळ्या संस्था असूनसुद्धा ह्या तिन्ही संस्थांवर ज्यावेळेला राज्य केलं किंवा हातात घेतल्या तरीसुद्धा ह्या तिन्ही संस्था नावारूपाला आणल्या। तसेच या संस्थेशी संबंधित ज्या काही खालच्या शाखा असतील किंवा संस्था असतील ह्या संस्थेलासुद्धा जास्तीत जास्त ह्या माध्यमातून मदत करायचं आणि सर्वसामान्य लोकांची कामं करायची, लोकांच्या उपयोगाला पडायचं। म्हणजे ह्या संस्था टिकल्या पाहिजेत, त्यासाठी खालच्या संस्था टिकल्या पाहिजेत। खालच्या संस्था टिकताना सर्वसामान्य माणूस टिकला पाहिजे हे धोरण ह्या तिघांनीही कायमपणे जपलं। आणि त्यातून कोणाचाही तोटा झाला नाही, उलट फायदाच झाला। ह्या संस्था कुठलीही संस्था त्यांनी मोडीत काढली नाही किंवा अडचणीत आणली नाही किंवा हस्तक्षेप केला नाही। हस्तक्षेप केला तरी तो चांगल्यासाठी केला। आणि म्हणूनच ह्या तिघांनी पण आजही ह्या संस्था खऱ्या अर्थानं राज्य पातळीवर नावारूपाला आहेत आणि त्याच्यावर हजारो लोक आज जगत आहेत, चांगल्या पद्धतीनं आपले संसार उभा केलेले आहेत। याचं कारण म्हणजे या संस्था टिकवल्यात। आज दुर्दैवानं PN पाटील यांचं दुःखद निधन झालं। माधवराव माडिक थोडेसे राजकारणातून बाजूला झाले
नरकेंचंही वयापरत्वे थोडंसं बाजूला जाणं झालेलं आहे, पण त्यांचं नाव जर KDC बँक असेल, गोकुळ दूध संघ असेल, कोल्हापूर महानगरपालिका असेल, या माध्यमातून आजही त्यांचं नाव हे निश्चितच चांगल्या पद्धतीने घेतलं जातं, एवढं मात्र नक्की. कोल्हापूर महानगरपालिकेतील कारभार, सत्ता संघर्ष याबाबत आपण गेले काही भाग आपण पाहत आहोत, ऐकत आहोत. निश्चितच प्रेक्षकाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. असाच प्रतिसाद यापुढेही चालू राहावा यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.